फेब्रुवारी 2026 मध्ये मीन लग्न राशीभोवती असे ग्रहयोग तयार होत आहे, जे अचानक सुख देणारेही आहेत आणि काही लोकांची मोठी परीक्षा घेणारेही. या महिन्याची सुरुवात भाग्य उघडणारी आहे, पण शेवटचा काळ काहींसाठी निर्णायक ठरणार आहे. नेमकं काय बदलणार आहे? पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात तुमच्या कुंडलीत एक असा राजयोग बनतोय, जो तुमच्या आयुष्यात भाग्योदय घडवून आणू शकतो. गजकेसरी योग आणि उच्चीचा चंद्र तुमची स्वप्ने पूर्ण करणार का? 1 ते 7 फेब्रुवारी दरम्यान नेमकी कोणती चूक महागात पडू शकते? आजचा हा व्हिडिओ मीन लग्न राशीसाठी टर्निंग पॉइंट ठरणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे कल्याणी कुलकर्णी, म्हणजेच तुमची ॲस्ट्रो दोस्त के के, आणि स्वागत आहे तुमचं नक्षत्र ज्योतिष या चॅनलवर. आतापर्यंत आपण 11 लग्न राशींचे भविष्य पाहिले. आज आपण पाहणार आहोत राशीचक्रातील 12वी रास म्हणजेच मीन लग्नाचे मासिक भविष्य. मीन ही सर्वात प्रगल्भ रास आहे. जलतत्वाची ही रास असून तुमचे स्वामी साक्षात देवगुरु बृहस्पती म्हणजेच गुरु महाराज आहेत. मीन लग्न राशीचे लोक तेजस्वी, बलवान, मित्रांमध्ये लोकप्रिय आणि अत्यंत विद्वान असतात. तुम्ही विद्वान आणि तेजस्वी आहातच, पण या फेब्रुवारीत तुमचा हाच विद्वानपणा तुम्हाला धनलाभ मिळवून देणार आहे. चला पाहूया ग्रहांची नेमकी चाल काय सांगते. आरोग्य. या महिन्यात हातापायांचे किरकोळ दुखणे जाणवू शकते. जास्त जागरण टाळा, नाहीतर शरीर कमजोर होईल आणि दवाखान्याचा खर्च वाढू शकतो. वेळेवर झोप आणि आराम फार गरजेचा आहे. यश मिळत असताना प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. रात्रीचं जागरण अजिबात करू नका. तुमची एक चूक तुम्हाला दवाखान्यात नेऊ शकते आणि विनाकारण खर्च वाढू शकतो. शरीराला पुरेशी विश्रांती द्या. आर्थिक स्थिती. 1 ते 7 फेब्रुवारी हा काळ तुमच्यासाठी गोल्डन पिरियड आहे, कारण तुमच्या तृतीय स्थानात चंद्र उच्चीचा होतोय आणि त्यातच गुरुचंद्र युतीचा गजकेशरी योग घडतोय. नवीन घर किंवा वाहन घेण्याचे तुमचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते. महिन्याची सुरुवात आर्थिकदृष्ट्या प्रचंड लाभदायक असेल. जर गुंतवणुकीचा विचार करत असाल तर हा आठवडा सोडू नका, कारण हा काळ आर्थिकदृष्ट्या अत्यंत लाभदायक ठरणार आहे. आठवड्याच्या शेवटी चंद्र स्वराशीत येणार असल्यामुळे महिन्याची सुरुवात एकंदरीत खूप शुभ ठरेल. नोकरी आणि व्यवसाय. करिअर करिअरच्या आघाडीवर एक मोठी आनंदाची बातमी आहे. षष्ठस्थ रवी आणि उच्चीचा मंगळ यांची युती तुम्हाला नोकरीत मोठे यश किंवा प्रमोशन मिळवून देऊ शकते. तुमच्या मेहनतीचं फळ या काळात तुम्हाला नक्की मिळेल. व्यापारी वर्गासाठी बुध शुक्र सहयोगामुळे ओळखीच्या मध्यस्थीतून मोठा फायदा होईल. भागीदारीत व्यवसाय असेल तर यशाची खात्री बाळगा. जर तुम्ही अभिनय, कला आणि संगीत क्षेत्रात असाल तर हा महिना तुमची एक वेगळी ओळख निर्माण करून देईल. लक्षात ठेवा, कर्माचा कारक शनी तुमच्या राशीत बसून आहे. तो तुमच्याकडून कष्ट करून घेणारच आहे, पण त्याचे फळही गोड देणार आहे. कौटुंबिक सौख्य. कौटुंबिक सुखासाठी हा महिना 10 पैकी 9 गुण देणारा आहे. आईचे प्रेम आणि सहकार्य उत्तम लाभेल. ज्यांचे विवाह जमण्यात अडचणी येत होते, त्यांचे विवाह या महिन्यात निश्चित होतील. महिन्याच्या शेवटच्या दिवसात कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक स्थळी किंवा सहलीला जाण्याचे योग आहे. एकंदरीतच कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. उपाय व उपासना. तुमचा गुरुग्रह अधिक बलवान करण्यासाठी आणि स्वामींची कृपा मिळवण्यासाठी हे 2 उपाय नक्की करा. दर गुरुवारी दत्त मंदिरात किंवा स्वामी समर्थांच्या मठात जाऊन पिवळ्या रंगाची मिठाई प्रसाद म्हणून वाटा. रोज सकाळी उठल्यावर ओम गुरुवे नमः या मंत्राचे नामस्मरण करा. हे उपाय आर्थिक स्थैर्य आणि यश वाढवतील. लक्षात ठेवा, ग्रह आपल्याला फक्त दिशा दाखवतात, पण आपलं कर्मच आपलं भविष्य घडवतं. चांगलं कर्म करा, यश आपोआप तुमच्याकडे येईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा. मी सौ कल्याणी कुलकर्णी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.